आणि मला मुलगी नसल्यामुळे माझी सुना आहेत, त्याच माझ्या मुली आहेत आणि खरोखरच म्हणजे मला एक मुलींचं प्रेम मला मिळालं. मागच्या वर्षी आम्ही वाढदिवसच केला नव्हता. मुलाला सांगितलं होतं की वाढदिवस करायचा नाही. माहेरी मी कुठे जात नव्हते, तर त्यांनी मला सगळ्यात भाग घ्यायला त्यांनी प्रोत्साहन दिलं, म्हणून मी आज तुमच्या एवढी एनर्जेटिक दिसते. माझा नातू माझ्यासारखा शहाणा होऊ दे. नमस्कार सर्वांना. आज आहे परी मॅडमचा वाढदिवस. परी मॅडम परीसारखे दिसत आहेत छान पैकी. थोडासा सर्वजण आम्ही आलोय. केक आहेत, सुमेधा मॅडम आहेत, बेस्ट फ्रेंड गंगू. दिवाळी संपली, लाइटिंग बंद केलं आम्ही, कंदील काढलो. नमस्कार. हे बघा डेकोरेशन. अरे काय नावाचे बेस्ट फ्रेंड, 5ला येतो 5ला येतो. शे नेहमीप्रमाणे केकचं जबाबदारी सुमेधा मॅडम घेत आहेत. व्हिडिओ तसा काढा, सगळं आलं पाहिजे व्हिडिओ मध्ये. सगळ्यांना बसायला सांग परिचिता, आणि तू आणि स्वरीत बसा. ये ग. वा वा वा. केकचा अनबॉक्स केला, त्याला जास्त केक मिळत असते. हो, हॅपी बर्थडे. लवकर झालं. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. कसं वाटायला सगळे आलेत? खूप भारी, एकदम भारी वाटतंय. तुम्ही सगळेजण आला, घर भरलंय माझं सगळं. तुमचे मैत्रिणी 5ला येतो पण 7-8 वाजता आले. तर 5 वाजता करत होते प्रेमा मॅडम. आल्यात किती वाजता? मदत करायला येणार होते मला. प्रेमा मॅडम मदत करायला येणार होत्या. हे सर्व फुगे फोडून जायचं तुम्हाला जाताना. ए सोरीचे मित्र हाय करा सगळे. हाय सिद्धाश सिद्धेश्वरा आचार्य जिन शासनोती करा. पूजा उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा. रत्नांत्रयाधारका पंचेते परमेष्टिनं प्रतिदिनं कुर्वन्तु ते मंगलम. त्याच्या आणि टीचरच्या डोक्यावर टाकायचं. अखंड तुला सौभाग्य राहू दे, चांगलं सोन्यासारखं तुझं जीवन चांगलं उजळून जाऊ दे. तुला तुझ्या जीवनाचे सोने होऊ दे. सर्वांशी हित मित प्रिय सगळं असं बोल, सर्वांशी गोड बोल, सर्वांशीच हसत राहा आणि तुला अखंड ज्ञानाची प्राप्ती होऊ दे. अखंड ज्योती आणि तुझ्या सगळ्या इच्छा मनाप्रमाणे पूर्ण हो आणि सदा मुलीसारखं तू हसत हसत राहा. वा, सुंदर. परीच्या एनर्जीचा सोर्स आहे. साडी आणि हा मग तुझ्यासाठी आता ब्लाऊज तर शिवावंच लागेल. नियम अटी लागू. ड्रेससाठी देणार नाही. सर्वांमध्ये ठराव मंजूर झालेला आहे. साडीच नेसायची, साडीचं ब्लाऊज 2 महिने बघायचं त्याच्याकडे नुसतं. आणि हे मंगळसूत्र. वा वा. घालणार नको नाही आता तू. नाही नाही सासूबाईंनी दिलेली फोटो तरी काढ, नाहीतर वाटेल काहीच दिलं नाही सासूबाईंनी.
तुला तुझी पण ज्ञानाची ज्योत तेवत राहू दे, सोन्यासारखा असाच राहू दे, माझा नातू माझ्यासारखा शहाणा होऊ दे. यांना काय म्हणता रे तुम्ही? परिचित तर हुशार आहे, पण बरेचसे गुण त्याचे माझे आणि दोघांचे आमच्या रास एक आहे. सगळे गुण सेम आहेत. सेम सेम काही फरक नाही. दुसरी आई वा वा वा, सुंदर, छान. बापू ये थँक्यू. Happy birthday to you. Happy birthday dear Parimam. Happy birthday to you. हाँ, बार बार. हाँ, हैप्पी बर्थडे. केक डिपार्टमेंटने केक हात घेऊन जावे. आता गिफ्ट द्यायचं सेशन सुरू आहे. जामून खाऊ घेऊ. काळजी आहे मला. खायचंय ना. ए इकडनं यार दीदी, तिकडनं तिकडनं. हा का व्हिडिओ घ्यालो. हे काय असलं? थँक्यू मावशी. तुम्ही तुमचं पण गिफ्ट हॅपी बर्थडे. लव लेटर. बघायचंच आहे काय लव लेटर. हो करा, अनबॉक्सिंग करा बघू काय. अरे मी काय काय घालू. हे बघा गिफ्ट अनबॉक्सिंग करत आहे. मज्जा आहे का मुलीची. वा वा वा, काय आहे काय. वा वा वा. एका मुलीची मज्जा आहे. साईज माहित आहे तुम्हाला. हे अजून कोण देणार आहे गिफ्ट? एक गिफ्ट कोण देणार आहे. हा द्याल की चिल्ले पिल्ले. हा द्या. 2 मिनिटं. ब्लॉगिंग करते. घे आता घे. प्रेमा मॅडमचं गिफ्ट. बेस्ट बेस्ट बेस्ट. ना डान्स करू नका. नाही प्रॅक्टिस आहे त्यांना. हो क्लबच्या वतीने परिचिता आणि
सगळ्यांना बसवून घेतेस का तुझा बांधा की सर बांधा बसते मी. मला पडलेला प्रश्न विचारतो. दरवर्षी तुमचा वाढदिवस कसा असतो आणि यावर्षी कसा झाला? दरवर्षी मागच्या वर्षी आम्ही वाढदिवसच केला नव्हता. मुलाला सांगितलं होतं की वाढदिवस करायचा नाही, तर त्याला टाकी दिली. एक तर बर्थडे तरी नाही तर फिरायला जायला तरी. मागच्या वेळेस आम्ही त्याला बाहेर फिरायला घेऊन गेलेले होते, पण ह्यावेळेस त्याची आजी आणि तुमचे सगळेजण ह्यांच्यासाठी बर्थडे हा परत ह्या वर्षी आम्ही केलेला नाही. तर ह्या वर्षी पण आमचं ठरलं होतं की बाहेर कुठेतरी जायचं आणि बर्थडे जरा बंद करायचा त्याचा. पण परत आमची यांना बोलू द्या हो. बसा शेजारच्या ये शेजारी नाही, प्रेम बिघडत नाही या. परत ह्यावेळेस बर्थडे ठरवला होता की स्वरितमुळं, स्वरितच्या आजीमुळं आणि सगळ्यात मेन म्हणजे इको फ्रेंडली क्लबमुळे बर्थडे करायचा ठरवलेला आहे. इको फ्रेंडमुळे परत तुमचे सगळेजण आले. पण तुम्ही कुठे बाहेर गेला असतात तर आम्ही तिकडे आलो असतो. सिंगापूरला आलो असतो. नेक्स्ट टाइम आपण बाहेर जायचं प्लॅन करूया. सर नेक्स्ट ट्रेक माझ्याकडून आपण सगळेजण बाहेर जाऊया नेक्स्ट इयरला. अजून तुम्ही काय बोलणार आहे वेगळं? बोलायचं सर. आमच्या मम्मींना बोलवते. मम्मी मॅडम काय? मम्मी मॅडम दोघी बहिणी आहे. एक तर उशीर आले तर आणि आईस्क्रीम खातो. मला विचारले पण आईस्क्रीम खातो का? घे दादा घे. डू यू वॉन्ट? मी त्यांना पावभाजी दिलो, कांदा दिलो, ढोकळा दिलो. मी त्यांना ढोकळा दिलो तरी मला धोका दिले. खाना आहे का तू आईस्क्रीम? ऍक्च्युली तुम्ही खाऊ घातला आणि पूजाने पाणी दिलं. त्यामुळे ते काय म्हणतात मी तिला. सरांनी मगाशी प्रश्न विचारला होता मला, तुम्ही मागच्या वेळेस बर्थडेचं काय केलं? तर परत रिपीट करते. मागच्या वेळेस आम्ही ट्रिपला घेऊन गेलते स्वरितला. ह्यावेळेस इको फ्रेंडली आणि आमच्या सासूबाई त्यांचं असतं नेहमीचं स्वरितचा बर्थडे करायचा. त्यांच्या हौसेमुळं बर्थडे केला. परत माझ्या इको फ्रेंडली क्लबसाठी मी बर्थडे केला, नाही तर मी माझ्या बर्थडे करायच्या मनात नव्हते. पहिली गोष्ट माझ्या सासूबाई आज आहेत म्हणून ह्यांच्यामुळं मी सगळीकडं ट्रेकला असू दे, प्रत्येक ठिकाणी मी आज उभी आहे. मला त्यांनी उडायला शिकवलं, त्यांनी शिकवलं. माहेरी मी कुठे जात नव्हते तर त्यांनी मला सगळ्यात भाग घ्यायला त्यांनी प्रोत्साहन दिलं, म्हणून मी आज तुमच्या एवढी एनर्जेटिक दिसते. जोरात टाळ्या वाजवा, जोरात. प्रत्येक वेळेस त्यांनी मला सपोर्ट करतात. कुठे जायचं तू आधी जा. म्हणजे आम्ही दोघांचं आमचं कोऑर्डिनेशन असतं. त्या घरात असले की मी त्या बाहेर असले की मी घरात असते आणि मी घरात असले की त्या बाहेर असतात. असं आमचं म्हणजे कोऑर्डिनेशन आहे. त्यांच्या सपोर्टमुळेच मी नेहमी कुठं पण जाऊ दे सगळ्यात भाग घ्यायला मला त्यांनी परमिशन दिली आहे. असं नाही की तू इकडे जाऊ नको. समाजाचं मंडळ असू दे, त्यांनी नाव काढून घेतलं आणि मला सांगितलं की तू आता जा, माझं सगळं संपलेलं आहे. म्हणजे मी आता जात नाही, तुझं नवीन सगळं चालू कर, तुझे फ्रेंड सर्कल चालू कर. माझं फ्रेंड सर्कल समाजात पण तेवढंच झालेलं आहे आणि ह्यांच्या पाठवण्यामुळे मला इको फ्रेंडली क्लब पण मिळालं आहे. एकटीला मला पाठवतात आज विश्वासामुळे नेहमी, आणि त्यांना आता इको फ्रेंडली क्लब पण असं सेफ वाटतो. सर नेहमी घरी येतात, सरांच्या आई सगळं त्यांना माहीत असतं. स्वरितकडून पण रिपोर्ट करतात, म्हणून ते आज मला एवढं एकटीला सोडू शकतात. दुसरी गोष्ट, मी काल सचिन सरांना फोन केला, मला पावभाजी पाहिजे. 1 मिनिटात त्यांनी मला, म्हणजे सगळे भाऊ मला असे 1 मिनिटात धावून येतात. असं त्यांना फोन केला, मला एवढे आहेत, मला टेन्शन आलं, काय करू. सर म्हणले कोणाकडची पावभाजी? सचिन हो का? मला सगळ्यांनी विचारलं सुप्रजाची, म्हटलं मला माहित नाही. सुप्रजापेक्षा पण वरच आहे म्हणा. तर काल तर फोन केला, मला टेन्शन आलं, कसं होणार मला माहित नाही. सगळे भाऊ लगेच धावून येतात मला. त्यांची आज पावभाजी होती. सर खूप खूप थँक्यू. तुम्ही एका माझ्या फोनवरती तुम्ही सगळं मला मॅनेज करून दिलं. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर सर आणि अजित सर आणि परशुराम सर ह्यांचं तर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येक वेळेस हे एकत्र असतात, सगळ्यांना मदत करतात, सगळ्यांना प्रत्येकाचा वाढदिवस ते विसरत नाही.
काही असू देत ते सगळ्यांना आवर्जून फोन करतात. कुणी मला फोन आला, मॅडम अजून कुणाला सांगायचं का, अजून काय करायचं का, मी काय मदत करू, सगळेजण विचारतात. माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या सगळ्या मैत्रिणी, माझ्या एका हाकेला धावून येतात. सगळ्यांचे खूप खूप आभार. शुभांगी असू दे, सुमेधा असू दे, आमच्या प्रेमा मॅडम असू दे, निर्मला मॅडम असू दे, एका फोनवर किंवा फोन पण करायची गरज नाही. ह्यांनी आज मला एवढी सगळ्यांनी खूप मदत केली. माझी धावपळ, माझ्या ट्युशनची मुलं, बाकीचे पण सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप बरं वाटलं मला, अक्षरशः म्हणजे आता मला डोळ्याची वाकली. नाही खरोखरच माझी सून तर खरोखरच खूप ऍक्टिव्ह आहे, पण तिला थोडं पुश करावं लागतं. चल बाई घे भाग, तुमचं हेच वय आहे. आणि माझी एक इच्छा होती की तिला सगळं यावं, म्हणजे कुठली गोष्ट नाही म्हणता कामा नये, अशी माझी पूर्वीपासून इच्छा होती. जसं मला माझ्या आईने शिकवलं तसं माझी नाही म्हणायचं, येतंय मी करते, मी प्रयत्न करते. तसं आता माझी ड्रायव्हिंगसाठी खूप इच्छा आहे की तुला गाडी आलीच पाहिजे. त्यामुळे तिला मी 2दा पुश केलंय आणि परत घाबरते. 8 दिवस जाती क्लासला, परत थांबते. पण मी म्हटलं आता तू मला गाडी चक्कर तरी मारली पाहिजे रे, गाडी शिकायचं. मी खूप सारखं मागायला आले तिच्या, आणि मला असं वाटतं की तिला गाडी यावं. जसं पाण्यात पडलं तर पोहायला आलंच पाहिजे, तसं तिला ड्रायव्हिंग शिकलीच पाहिजे, अशी माझी इच्छा. ती माझी इच्छा आज वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या देखत तिने म्हणावं पूर्ण करते. मग परत येते तिला, पण ते थोडस आता घाबरते. आणि जसं वय वाढेल तसं माणसाचा घाबरपणा वाढेल. आणि मला मुलगी नसल्यामुळे माझी सुना आहेत, त्याच माझ्या मुली आहेत. आणि खरोखरच म्हणजे मला एक मुलींचं प्रेम मला मिळालं, कारण त्या सतत माझ्या मागोमाग असतात. कुठं मी दरवर्षी ट्रिपला वगैरे जातं, चला मम्मी खरेदीला, त्यामुळे सगळीकडे माझ्यावर असतं. म्हणजे मुलगी जेवढं करते तेवढीच माझी सून पण मला करते. त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद, तुम्ही सगळ्यांना आला. थँक्यू. नंतर आता आमच्या शुभेच्छा आहे. परिचिता मॅडमला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि त्यांचा वाढदिवस योग्य दिवशी आलाय, कारण आज बालदिन आहे. खरंच बाल मन आहे त्यांचं, निरागस नाही म्हणणार मी, स्वच्छ मन असणारा. जसं बालक असतात स्वच्छ मनाचे, तसे आहेत. त्यांचं आरोग्य उत्तम राहू दे, असेच हसरे राहू देत, आणि आमच्यासोबत ट्रेकला येऊ देत. नेहमीच येणार ट्रेकला, येणार नेहमी येणार. ॲक्च्युली परिचित माझी ओळख पासोटा ट्रेकला झाली होती. जस्ट ओळख झाली होती, त्याच्यानंतर ना ओळख होती. पण ज्या काळात मला खूप जास्त मैत्रिणीची गरज होती त्यावेळेस ती नाही गेली होती. मी थोडीशी डिप्रेस होते त्यावेळेस, त्यामुळं फार थँक्यू. बहिणी आमच्या हे मनीषा सगळं गेलं. थँक्यू. खूप छान मैत्रीण आहे, बहीण पण आहे, फ्रेंड पण आहे, छान माझी बहिणी पण आहे, केअर करतात, छान सपोर्टिव्ह करतात. प्रथम परीला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तुझी अशीच प्रगती हो, तू आनंदात राहो, तुझं हसणं अजून जरा खळखळून हो. आणि तुझ्या सासूबाईंचं पण फार कौतुक, ताई म्हणत मी नाही, तुमचंही फार कौतुक. तुम्ही परीला एवढा सपोर्ट दिलाय, आज तुमच्यामुळे परी येते आमच्या बरोबर, म्हणजे ट्रेकिंगला. माझी इच्छा असते की तिने डान्स मध्ये भाग घ्यावा, नाटकात भाग घ्यावा. आणि महत्वाचं देवाचं पण सांगते मी, हा इको फ्रेंडली परिवार जो आहे त्यांच्या भरोश्यावर तुम्ही तुमच्या सुनेला सोडताय. हा, हे सगळ्यांची जबाबदारी असते ट्रेकिंगला आल्यावर. आणि प्रत्येक जण परीची आणि स्वरीची काळजी घेतो 100%. आणि स्वरीत तिथनं आल्यावर एवढा फ्रेश असतो, खुश असतो, मी पण खुश असते. आणि मला वाटतं तिने चला बाबा चालती, त्या निमित्ताने वॉकिंग करते. अगोदर एक 8 दिवस जाते, काय बरोबर आल्यावर कसं असतं, आल्यावर फ्रेश असते. पण मला असं वाटतं रेग्युलर व्यायाम हवा तिचा, म्हणून माझी चिकाटी असते कुठं पण जा, तू पण जा बाई रेग्युलर. पण ते ह्याच्या निमित्ताने जाते 8 दिवस. तुमच्या सासू सुनेच्यातला गोडवा असेल कायम राहू दे. आणि आम्ही वरचेवर तुमच्याकडे हॅपीएस्ट बर्थडे परिताई. थँक्यू. केक छान होतं, पावभाजी पण छान होती. हे बोललं पाहिजे ना. ओके. तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आणि माझी ओळख कळसुबाई पहिला ट्रेकला झाली, पण आम्ही ओळख म्हणजे एका बसमध्ये होतो म्हणून तेवढीच ओळख झाली, असं जास्त बोललं नाही. किंवा तिने तिचा कळसुबाईचा एक एक्सपिरियन्स हे केला, शेअर केला.
तेवढंच आमची ओळख. आणि नंतर वासोचा ट्रेकला आली, तिच्या हातची जेव्हा शेंगा पोळी खाल्ली तेव्हापासून जास्त मैत्री झाली. त्यामुळं असंच तुझी वरचीवर प्रगती होतो. सासूबाईंचा हात पाठीशी आहेस तुझ्या, सदैव पुढे जावं हीच सदिच्छा. नमस्कार सगळ्यांना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज बालदिन आहे आणि सरस्वती मॅडम म्हणाल्या तसं खरंच पाण्यासारखं असं स्वच्छ नितळ मन असलेली अशी ही आमची मैत्री. आणि तिचा पण आज बर्थडे. पण तिचं नाव पण असं आहे ना परिचिता. तिला आम्ही सगळे लाडाने परी म्हणतो. आपल्या सगळ्यांना लहानपणापासून परी माहिती असते, गोष्टीतली परी जी छान असते, जी आपल्याला काहीतरी छान देते, जिचं स्वप्न बघायला आपल्याला आवडतं. आणि माझ्या नशिबानं किंवा आपल्या सगळ्यांच्याच नशिबानं ही अशी परी आपल्या आयुष्यात आली. मला कळसुबाईचा ट्रेक आमचा पहिला होता, पण तेव्हा आम्ही ग्रुपमध्ये होतो, थोडीफार ओळख झालीच होती. पण तेव्हा मी कुठेतरी मिडल डब्यात होते आणि ही टेल कारमध्ये होती मला वाटतं, कळसुबाईच्या ट्रेकमध्ये. पण नंतर रतनगडचा ट्रेक आम्ही एकत्र करायचा ठरवला. शेवटपर्यंत हो नाही चालू होतं. म्हटलं परी प्रॅक्टिस नाही आहे काय, सुमेध हा माझी पण नाही आहे, परी प्रॉब्लेम आहे गं, माझा पण आहे गं, हे असं नाही म्हणायला तिच्याकडे वाव नसतो. ती तुम्हाला कुठल्याही गोष्टीला तयार करते. म्हणून मी म्हटलं तसं की अशी परी सगळ्यांच्या आयुष्यात यावी. माझ्या आयुष्यात आली, देवाचे खूप खूप आभार. आणि तिला देवाने असंच ठेवू दे, म्हाताऱ्यावरपर्यंत असंच ठेवू दे. मी पण म्हातारी होणार तुमच्याबरोबर. ही माझी मैत्रीण एकच नाही, सगळे आहे माझं. मैत्रीण मला आम्ही फिरायला जाते, खायला जाते, एंटरटेनमेंट करते, सगळं प्रथमतः माझ्या कामले परिवार तर्फे श्या मॅडमला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्यांचा एक जे मनमिळावा स्वभाव आणि प्रत्येकाची अडीअडचणी असू दे किंवा ट्रॅकमध्ये पोळीपासून असू दे किंवा खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टी त्यांच्या स्वतः बॅगेत असतात. सर्वांना मदत करतात, काय अडचण असेल तर विचारतात. आणि मग मॅडम सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला असं स्वतःहून त्यांना जे ट्रॅकची जे ज्यांना माहीत नाही किंवा माहिती असेल सर्व त्यांना माहिती देऊन त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. आणि चांगला स्वभाव असल्यामुळं एवढे सगळेजण त्यांच्या वाढदिवसाला आले. आणि असं 100 वर्षापर्यंत आम्हाला वाढदिवस भेटतो असं ईश्वरची आम्ही प्रार्थना करतो. 100 वर्ष आम्हाला पावभाजीच्या ऑर्डर भेटतो आणि आम्ही असंच पुढे जाऊ. सर्वांचा आशीर्वाद त्यांना राहू दे, त्यांचा आशीर्वाद लहानना राहू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. मी जोरात टाळ्या वाजूया परिवार. कारण खूप दिवस झाला आपल्या सगळ्यांचं गेट टुगेदर पण झालं नव्हतं. आणि आज बालदिन, परी मॅडमचा वाढदिवस, सोरीचा वाढदिवस, सगळ्यांच्या योगायोगाने आपण भेटलो. मॅडमना खूप खूप शुभेच्छा. मॅडमचं खरंच व्यक्तिमत्व हसरं आहे, प्रेमळ आहे. आणि मॅडमकडनं शिकण्यासारखं पण खूप गोष्टी आहेत. जसं की परी संदर्भातला उल्लेख सुमेधा मॅडमने केला. काही कमी पडू देत नाही ती आपल्याला, म्हणजे काही असेल, डब्यातला असेल, प्रेमाचं असेल, बोलायचं असेल, हां. आणि त्याच पद्धतीनं ते आपल्या सगळ्यांसोबत प्रेमानं राहतात. आणि त्यांना असंच आयुष्यामध्ये आनंद मिळत राहो. त्यांच्या कुटुंबियांकडनं पण त्यांना खूप सारा सपोर्ट आहे, हे महत्त्वाचं आहे. कारण आपण कसं वागतो त्याच्यावर आपल्याला रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळे त्या अतिशय छान वागतात, प्रेमळ आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांकडून प्रेम मिळतं. आणि आपण सगळेजण इथं जमलो, त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण सगळे असंच एकत्र राहूया, हसत आयुष्य मस्त एन्जॉय करूया. आणि लवकरच एका निसर्गरम्य ठिकाणी भेटूया. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता परी मॅडम आभार मानतील आणि कार्यक्रम संपेल. धन्यवाद.